आयुष्यातील कठीण काळात तुमची मानसिकता मजबूत ठेवायची आहे, मग ही 3 पुस्तकं जरूर वाचा. पहिलं पुस्तक 10% हॅपियर. ही एका मुलाची गोष्ट आहे ज्याला चिंतेमुळे वारंवार पॅनिक अटॅक्स येतात. तो जगभर प्रवास करतो, योग्यांना भेटतो आणि शिकतो की मन शांत ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुम्ही जे करत आहात त्यात पूर्णपणे गुंतून राहणं. पाणी पिताना मन इकडे तिकडे गेलं, परत पाण्याच्या चवीकडे आणा. पायऱ्या उतरताना मन भटकलं, पुढच्या पायरीवर लक्ष द्या. हे तुम्हाला मनाच्या कथांऐवजी वास्तवात जगायला शिकवेल. दुसरं पुस्तक लेटर्स फ्रॉम अ स्टोइक, सेनेका. हे पुस्तक तुम्हाला मानवी भावनांचं वास्तव दाखवतं. बाहेरच्या लोकांवर, निकालांवर किंवा ऐशोआरामावर भावना अवलंबून असतील तर तुम्ही कधीच खुश राहू शकणार नाही. तुमच्या भावना फक्त तुमच्या गोष्टींवर ठेवा. तुमचं मन, शरीर आणि आत्मा. त्यांचा सर्वोत्तम वापर करा आणि खरा आनंद अनुभवा. आणि तिसरं, क्वायट, सुसान केन. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या अंतर्मुख स्वभावाला कमजोरी नव्हे तर ताकद मानायला शिकवतं. बहिर्मुख लोक इतरांना खुश करण्यात आणि बोलण्यात व्यस्त असतात, पण अंतर्मुख लोक ऐकण्यात आणि विचार करण्यात माहीर असतात. तुमची शांतता हीच तुमची ताकद आहे, कारण ती तुमचं मन शांत ठेवते आणि अनावश्यक नाटकापासून दूर ठेवते.